राधा, मला एक बॉडी बिल्डिंग व्यतिरिक्त प्रश्न विचारायचा आहे तुला, की जिम मध्ये व्यायाम जेव्हा आपण करतो तर मुलांसारखे मसल्स बनतात असा महिलांमध्ये गैरसमज आहे. तर याबद्दल तुला काय वाटतं? कारण तू एक यामध्ये सर्टिफिकेशन केलेलं आहे, स्पर्धा सुद्धा खेळलेली आहे. हा मेन म्हणजे खूप मोठा गैरसमज आहे महिलांमध्ये. कारण की मीही खूप फेस करते. जी महिला इन्क्वायरीसाठी येते, माझी जेव्हा बॉडी बघते ना, तेव्हा मी युनिफॉर्म मध्ये असते आणि जेव्हा मी वर्कआउट करते ना, मॅडम तुमचे खूप मसल्स आहेत आणि तुमची बॉईज सारखी बॉडी आहे, आम्हाला अशी बॉडी नको. तर मग प्रत्येक महिला तेच विचार करते की मुलांसारखी बॉडी बनते. तर म्हटलं हा असा खूप मोठा गैरसमज आहे. असं नाहीये. मसल्स बनवायच्या मागे खूप मोठे कष्ट लागतात आणि मेन म्हणजे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वेगळे वेगळे हार्मोन्स आहेत. मुलांमध्ये टेस्टो आहे, मुलींमध्ये इस्ट्रोजन आहे. तो इस्ट्रोजन आपण तो हार्मोन्स आहे तो महिलांसाठी, त्याने फक्त तुम्ही बॉडी टोन करू शकता आणि एक लेवल पर्यंतच तुमचे मसल्स गेन होणार आणि तुम्हाला फिट राहण्याची मदत करणार. आणि टेस्टो आहे तो तुम्हाला मसल बिल्ड करण्यामध्ये खूप मदत करते. त्याच्यामुळे मुलांची बॉडी पटापट ग्रोथ होत जाते, बिल्ड होत जाते. तर त्यामुळे ते खूप महिलांना डोक्यामध्ये टाकायला लागतं. तर ते तसं आहे. पण काही समजून घेतात, काही नाही, म्हणतात आम्हाला फक्त कार्डिओच करायचा आहे, आम्हाला वेट ट्रेनिंग नको. मग त्यांना खूप समजावावं लागतं की कार्डिओचे काय इफेक्ट आहे, कार्डिओ केल्याने काय होतं आणि वेट ट्रेनिंगने काय होतं वगैरे, हे सगळं सांगावं लागतं.